जान, मी काय विचारलं? तिला शांत पाहून त्याने पुन्हा विचारलं. त्यांनी मला भेटायला बोलवलं होतं म्हणून गेले होते. जुई अडखळत बोलली. कशासाठी भेटायला बोलवलं होतं? अविनाशने विचारलं. आता जुईसमोर पेच निर्माण झाला. काय सांगणार होती ती? कल्याणी आंटीबद्दल तर काहीच बोलू शकत नव्हती. आणि दुसरं तर मिस्टर देसाईंनी तिला अविनाशपासून दूर राहायला सांगितलं होतं. हे जर अविनाशला सांगितलं तर नक्कीच अविनाश मिस्टर देसाईवर रागावणार हे तिला माहीत होतं. तिला उगीच एक बाप आणि मुलामध्ये वितृष्ट आणायचं नव्हतं. असं काही नाही, असंच भेटायला गेली. ती त्याला नजर देण्यात टाळत बोलली. त्याने ते लगेच ओळखलं, पण सध्या तरी त्याला तिचा मूड खराब करायचा नव्हता. आत्ताच दोघे एका पवित्र बंधनात अडकले होते. त्याला तो क्षण पूर्णपणे एन्जॉय करायचा होता. फाईन, जेव्हा तुला सांगावं वाटेल तेव्हा सांग, तो प्रेमाने बोलला. तिने मनातच सुटकेचा निश्वास सोडला, पण दुसऱ्या क्षणी तिला काहीतरी आठवलं. मला दिल्लीला जायला हवं. मी कालच जाणार होते आणि अजून गेले नाही. रिया आणि बाकीचे लोक काळजीत असतील. जे थोडं टेन्शनमध्ये बोलली. हे जान, डोंट वरी, मी रियाला फोन केला होता. आपण दोघे आज बरोबर येतोय म्हणून, राहुल बोलला. ओके थँक्स, जुईने हसत आभार मानले. बरं, मी जातो. तुम्ही दोघं एन्जॉय करा. अजून फ्लाईटला 3 तास आहे. सो तुमचं झालं की मला फोन करा, राहुल बोलला आणि अविनाशकडे पाहून त्याने डोळा मारला. अविनाशने नकारार्थी मान हलवून गालातच हसला, पण राहुल जातात जुई मात्र पुन्हा नर्वस झाली. भलेही तिचं अविनाशवर प्रेम होतं, तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं, पण आत्ता सगळं इतकं अचानक झालेलं की ती घाबरली होती. मनात धाकधूक निर्माण झालेली, कारण अचानक तो तिचा नवरा बनला होता. अगदी अनपेक्षित धक्का होता तिच्यासाठी. जान, आर यू ओके? अविनाशने तिची मनस्थिती ओळखून विचारलं. जुईने खाली मान घालून उत्तर दिलं. ते तिच्या साडीचा पदर सोबत चाळा करत होती. तो गालात हसला आणि तिच्याजवळ गेला. तिच्याजवळ येण्याच्या चाहुलनेच तिची थडथड वाढली. ती तशीच एक पाऊल लगेच मागे सरकली. त्याने नकारार्थी मान हलवत एक पाऊल पुढे टाकलं आणि आत्ता ती सुद्धा मागे जाणार. तेवढ्यात त्याने तिच्या कमरेला पकडून स्वतःकडे हलकेच ओढून घेतले. तिने चमकून वरती पाहिलं तर तो तिच्याकडेच गालात हसत बघत होता. जान, व्हॉट हॅपन? त्याने एक हात तिच्या केसातून फिरवत विचारलं. काही नाही, ती उसना आव आणत बोलली. मग असे मागे मागे का जात होती? तुला आवडत नाही का मी? त्याने एक हात कानावर ठेवून दुसऱ्या बाजूच्या गालावर ओठ फिरवत विचारले. तिच्या अंगावर काटा आला आणि तिने अंग अकसून घेतलं. सर, तुम्हाला माहीत आहे, आय लाईक यू. ती गालावरची लाली लपवत कशीबशी बोलली. ओ प्लीज जान, प्लीज कॉल मी अविनाश. तू जेव्हा सर बोलते तेव्हा असं वाटतं की मी इलिगल माझ्याच एम्प्लॉईसोबत रोमॅन्स करतोय, तो तिला मिठीत घेत बोलला. ती खुदकन गालात हसली आणि तिने तिचे दोन्ही हात त्याच्या पाठीवर ठेवले. दोघे एकमेकांच्या मिठीत कैद झाले. जान, सिरियसली, मला असंच तुझ्या मिठीत राहायचं आहे. बस हे राज मॅटर क्लोज झालं की मी तुला थोडंसुद्धा दूर नाही करणार. मग आपण कायम राहू, तुम्ही आणि आपलं छोटं बाळ. असं आणखी कोणी नको. अविनाश डोळे मिटून खुशीत बोलला. पण त्यांच्या तोंडून बाळ ऐकून तिच्या पोटातले फुलपाखरू अक्षरशः बागडून लागले. तिने डोळे गच्च मिटून घेतले. तिने आजपर्यंत बाळ वगैरे असं काहीच विचार केला नव्हता, की फक्त त्याचा विचार करत होती, पण त्याने तर पूर्ण फ्युचर प्लॅन केल्यासारखं वाटत होतं. जान, से समथिंग. मी एकटाच बोलतोय. कधीपासून? तो बोलला. मला काहीच बोलायचं नाही, फक्त तुमची मिठी अनुभवायची आहे, कारण माहीत नाही यानंतर पुन्हा कधी भेटेल. बोलता बोलता तिचे डोळे पाणावले होते. त्याने लगेच ओळखलं. त्याने तिचे खांदे पकडून तिला बाजूला केलं. तिची नजर खालीच होती. जान, लुक ॲट मी. तो तिची होनवटी पकडून बोलला. तिने हळूवार तिचे डोळे वर केले, जे डबडबले होते. ते बघून त्याने एक कुसासा सोडला. जान,
आय टोल्ड यू आय डोंट लाईक टेअर्स इन युअर आईज, तो बोलला. तिने पुन्हा नजर खाली केली. जान थोडा राजेश खन्नाच्या स्टाईलमध्ये बोलला. तशी तिने चमकून नजर वर केली आणि त्याच्याकडे बघून हलकेच गालात हसली. ओह थँक गॉड, तो तिचा गाल ओढत बोलला. ती लगेच पुन्हा त्याच्या मिठीत शिरली. जान आय लव्ह यू सो मच, तो तिच्या डोक्यावर किस करत बोलला. तिने डोळे मिटून हुंकार दिला. व्हॉट? से आय लव्ह यू अविनाश, तो बोलला. ती पुढे काही बोलणार तेवढ्यात दारावर बेल वाजली. तसं ती त्याच्यापासून बाजूला झाली. अविनाशच्या कपाळावर आट्या जमा झाल्या. मी उघडते, त्याला वैतागलेली बघून ती लगेच बोलली. नो तू बस, मी बघतो, तो बोलला आणि दरवाजा उघडायला गेला. थोड्याच वेळात तो हातात एक बॉक्स घेऊन आतमध्ये आला. ती सोफ्यावर बसली होती तिथेच. तो पण बसला आणि त्याने तो बॉक्स ओपन केला. त्यांनी त्याच्यातून एक वेगळाच फोन काढला आणि तो जुईसमोर पकडला. हे काय? जुईने भुया वर करून विचारलं. जस्ट ऑफ स्मॉल गिफ्ट, तो बोलला. पण तो फोन स्मॉल वाटत नव्हता. काहीतरी वेगळा आणि महागडा वाटत होता. मला आणखी गिफ्ट नको आहेत, जुई बोलली. तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी आहे, तो हसत बोलला आणि ती थोडी गोंधळली. जान हा फोन आणि यातला नंबर सगळं सेफ आहे. आजपासून तू हा फोन फक्त माझ्यासाठी बोलण्यासाठी यूज करायचा. तुला जेव्हा माझी आठवण येईल यू कॅन कॉल मी फ्रॉम दिस फोन ओनली, तो बोलला. ओके, म्हणजे तुम्हाला माझी आठवण नाही येणार का? तिने थोडं नाराज होत विचारलं. नाही येणार, तो हसून बोलला. तिचा चेहरा लगेच पडला. मी पण तुला कॉल करेन, तेही व्हिडिओ कॉल. मस्त रोमॅन्टिक टॉक करू, तो डोळे मारत बोलला. तसं तिच्या गालावर लाली चढली. आय मस्त से, जेव्हा जेव्हा तू अशी ब्लश करते तेव्हा तेव्हा तू त्या स्ट्रॉबेरीपेक्षा जास्त क्यूट दिसते, तो हसत आणि तिचे गाल ओढत बोलला. म्हणून मला स्ट्रॉबेरी रिंग दिली का? तिने विचारलं. ते तर मला तुझी ओठ खूप जास्त छान वाटतात म्हणून दिली, तो मिश्किलपणे बोलला आणि तिने डोळे मोठे केले. गालावरचा रंग आणखी एक गडद झाला. असं नका बोलू, पोटात खूप काहीतरी होतं. तिला त्याला सांगावंसं वाटत होतं, पण सध्या ती लाजून एवढी गप्प झालेली. एनिवेज जान, मी तुला एवढे गिफ्ट दिले, तू पण मला काहीतरी गिफ्ट दे. रिटर्न गिफ्ट द्यायला हवा, तो बोलला. आता तिला टेन्शन आलं. तिने तर त्याच्यासाठी काहीच गिफ्ट आणलं नव्हतं. आणणार तरी कसं? तिला हे सगळं होईल असं अचानक थोडीच माहीत होतं. मी काय देणार? मी काहीच घेतलं नाही, तिने नाराज होत उत्तर दिलं. तुला काही द्यायची काही गरज आहे? तुझ्याकडे जे आहे तेच तू मला दे, तो गालात हसत बोलला. तिला त्याचं बोलणं कळत नव्हतं, त्यामुळे ती थोडी गोंधळून विचार करत होती. माझ्याकडे काय आहे? निरागसपणे तिने विचारलं. रिअल स्टोरी, तो हसत बोलला. आणि आत्ता मात्र तिला तिच्या बोलण्याचा अर्थ तिला कळला. तिने लगेच त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं, पण मनात मात्र ती भलतीच लाजली होती. गालावर हजारो लाल गुलाब फुलले होते. सो कॅन आय गेट माय स्ट्रॉबेरी? ओके, तुला जायला हवं, राहुलचा मेसेज येऊन गेला, अविनाश बोलला. तशी ती भानावर आली. तिला दिल्लीला जायचं होतं, त्याला सोडून. तिचा जीव घशात आला तसं तर तो भेटला होता आणि आत्ता पुन्हा विरह. तिचे डोळे पाणवले, पण तिने अश्रूंना खाली येऊ दिलं नाही. तिने त्याचा शर्ट सोडला आणि त्याच्यापासून चेहरा बाजूला केला. मला जायला हवं, ती बोलली. तिच्या डोळ्यातलं दुःख तोही दाखवत नसतानाही ओळखू शकत होता. पण सध्या नाईलाज होता. तळ्यात बेल वाजली. राहुल आला की त्याला बोलली. त्याने हलकेच तिला स्माईल केलं आणि उठून उभी राहिली. यावेळी मनात असूनही त्याने तिला अडवलं नाही. किती लेट केला? केव्हापासून आम्ही सगळे वाट बघत होतो. तरी या दरवाजामध्येच रिया ओरडली आणि तिने जुईला मिठी मारली. इथे तुझा नवरा पण आहे, राहुल लगेच हातातील बॅग सांभाळत बोलला. कालच कॉल केला होता ना रिया? मग हिला जाऊन काय 1 महिना झाला आहे का? ती पण 4 दिवसापूर्वीच गेली होती, राहुल जुईकडे इशारा करत बोलला. हो राहुल
डोंट फील सी ओके, रिया त्या दोघांना आतमध्ये घेत बोलली. राहुलने चेहरा बारीक केला. जुईने त्या दोघांची ती छोटी भांडणं ऐकून गालात हसत होती. मेरा बच्चा. त्याचं बारीक तोंड पाहून रियाने लगेच त्याला मिठी मारली. जी त्या दोघांना तिथेच सोडून आतमध्ये आली तर अभि आणि कल्याणी आंटी सोफ्यावर बसलेले. ती आत येताच अभिने येऊन तिला मिठी मारली. 2 दिवसात येणार होती, 4 दिवस झाली. अभि तक्रार करत बोलला. काम होतं मला, ती त्याला समजावत बोलली. जानू बस, काहीतरी थंड आणते की तुला काही खायचं आहे? कल्याणी उठत बोलल्या आणि जुईने लगेच त्यांच्याजवळ गेली. नो नो आंटी, तुम्ही कशाला त्रास देता? मीच जाते किचनमध्ये, तुम्हाला काही हवं असेल तर सांगा. जुई बॅग तिथेच टाकून देत बोलली. कल्याणी आंटीकडे तिच्याकडे थोडी विचित्रपणे पाहिलं. अगं तू थकून आली आहेस, मी लिंबू पाणी बनवते. नाही थकले, आकाशात उडून तर आले. तुम्ही बसा, जुई त्यांना हाताला धरून सोफ्यावर बसवत बोलली. शेवटी आता तिच्या ऑफिशियल सासूबाई होत्या. असं कसं ते त्यांच्याकडून काम करून घेणार? तिलाच ते चांगलं वाटत नव्हतं. ती पटकन किचनमध्ये पळत गेली आणि तिचं ते बिहेवियर बघून कल्याणी आंटी आणि अभि एकमेकांना इशाऱ्यानेच हिला काय झालं म्हणून विचारत होती. थोड्याच वेळात ते सगळ्यांसाठी लिंबू पाणी घेऊन आले. तोपर्यंत रिया आणि राहुल पण येऊन सोफ्यावर बसले होते. क्या बात है, आल्या आल्या कामाला लागली. एवढी कसली खुशी मुंबईमध्ये मिळाली? रियाने भुवया वर करून विचारलं. तसंच जुई गडबडली आणि राहुल त्याला तर नेहमीप्रमाणे ठसका लागला. खरंच यार, तिला जेव्हा सत्य कळेल तेव्हा माझं काय होईल? हा एकच विचार त्याला छळत होता. काही पण काय बोलते, खुश व्हायला कारण थोडीच लागते. जुई खोटं खोटं हसत बोलली. रियाने होकार दिला, पण ती नजर रोखून जुईकडे बघत होती, जे जुईला सहन होत नव्हतं. बरं, मी हे सगळं ठेवून येतं, ती रिकाम्या ग्लास उचलत बोलली आणि ट्रे घेऊन किचनमध्ये गेली. किचनमध्ये येताच तिने एक सुस्कारा सोडला आणि त्याच वेळी तिच्या खांद्यावर हात पडला. तिने टचकन मागे पाहिले तर रिया तिच्याकडे थोडं संशयाने बघत होती. काय आहे रिया, तू मला भीती का दाखवते असं मागून येऊन? जुई खोटं खोटं रागवत बोलली. खरं खरं सांग, मुंबईमध्ये काय काय झालं? रियाने तुम्ही फ्लाईट करून विचारलं आणि आता जुई जास्तच घाबरली. तिची नजर बाहेर आली. रियाने तिला काही सांगायचं की सुचत नाही. राहू दे, नक्कीच त्या विकाससोबत तुझं जोडलेलं दिसते, मला माहीत आहे. म्हणून तर गालावर लाली चढली आहे. तर या डोळे मिचकावत बोलली आणि जुईला थोडा राग आला. तिचं नाव अविनाश मैत्रीत इतर कोणीशीही जोडलेलं तिला मान्य नव्हतं. अगदी खोटं खोटं सुद्धा नाही, पण सध्या गप्प राहणं योग्य होतं म्हणून ती काहीच बोलली नाही. बरं ते जाऊ दे, जेव्हा तुझी इच्छा होईल तेव्हा सांग. रिया आत्ता नॉर्मल आणि जुईला तिला सगळं खरं खरं सांगावंसं वाटलं. कारण रिया एकच अशी होती जी तिच्या एकदम क्लोज होती आणि तिच्यापासून एखादी गोष्ट लपून तिला पण चैन पडत नव्हती. रिया ॲक्च्युली मी जे विचार करत बोलू लागली तेवढ्यात सध्या माझ्याकडे एक बेस्ट न्यूज आहे. तुझी न्यूज नंतर दिली तरी चालेल, पण माझी न्यूज खूप स्पेशल आहे. रिया खुशीत बोलली. तुझी न्यूज? जुईने थोडं एक्साईट होऊन विचारलं. जुई, रिया बोलली आणि तिने जुईचा हात पकडून स्वतःच्या पोटाला लावला. जुई गोंधळून तिच्याकडे पाहिलं. तू मावशी होणार आहेस? रिया थोडे डोळे मिचकावत बोलली आणि जुईचे डोळे आनंद आणि आश्चर्याने भरले. काय मावशी? म्हणजे तू आई? ओ माय गॉड रिया, खरंच? जुईने तिची दोन्ही खांदे पकडून विचारलं. रियाने लाजून मानेनेच होकार दिला. जुईने लगेच तिला मिठीत घेतलं. लय भारी न्यूज आहे, राहुलने मला सांगितलं पण नाही, जुई बोलली. अगं त्याने सांगायला त्याला तरी माहीत हवं ना, रिया बोलली. तिच्यापासून दूर झाली म्हणजे? तो अजून राहुलला नाही सांगितलं. हे तुला पहिल्यांदा सांगायचं होतं. आता राहुलला सांगेन, रिया बोलली आणि जुईचे डोळे पाण्याने भरले. आज परत रिया तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत तिला माहीत पहिलं सांगत होती. ती कायम तिला प्रायोरिटी देत होती आणि ती
मात्र नेहमीच रियापासून सगळं लपवत होती, कारण आजपर्यंत तिच्या आयुष्यात दुःखच आलेली. पण आत्ता मात्र पहिल्यांदा सुख आलेलं, तेही इतकं मोठं. पण ते तिला सांगायला हवं असं तिला वाटत होतं. ए रडूबाई, काय झालं? तुझ्या डोळ्यात 2 नळ बसवली आहेत का गं? काही झालं की लगेच त्यातून पाणी टपकायला स्टार्ट होतं. रिया जुईचे डोळे पुसत बोलली. जुईने पटकन तिला मिठी मारली. रिया, यू आर द बेस्ट इन द वर्ल्ड. जुई भरलेल्या आवाजाने बोलली. येस, आय एम द बेस्ट. रिया पण हसून बोलली. अरे, मी तुझ्यापासून काहीतरी पुढे काही बोलणार तेवढ्यात. हे पिछले जन्म के लव बर्ड्स. इथेच प्रेमाचा एक ग्रंथ लिहायचा आहे. चला बाहेर. राहुलचा आवाज आला तसं रिया हसत त्याच्याकडे गेली. राहुल, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. चल पटकन, रिया बोलली. आणि जाता जाता तिने जुईला डोळा मारला. जुई लगेच हसली. कदाचित आत्ता सगळं सांगण्याची योग्य वेळ नव्हती. तिला तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद व्यवस्थित सेलिब्रेट करायचा होता. जुईने मनातच देवाचे आभार मानले. रात्री जुईने सगळं आवरलं आणि रूममध्ये आली. बेडवर पडताच तिला अविनाशने दिलेल्या फोनची आठवण आली. पटकन पर्समधून तो फोन काढला. त्यावर खूप सारे मेसेज पडले होते आणि तोच सगळे त्याचेच होते. प्रत्येक मेसेजमध्ये त्याचं प्रेम दिसत होतं. ती गालात हसली आणि तिने त्याला फोन केला, पण रिंग होऊन पण फोन रिसीव्ह नाही झाला. मग तिने फोन तसाच वेळ ठेवला आणि वॉशरूममध्ये गेली. एवढ्यात कल्याणी आंटी रूममध्ये आल्या. जुईने त्यांनी तिला हाक मारली, पण तिचा काहीच रिस्पॉन्स आला नाही. उलट पाण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. मग त्या तिथून जाऊ लागल्या. तेवढ्यात त्यांना काहीतरी वाजल्याचा आवाज आला. आवाज एकदम हळूवार होता. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं तर बेडवरचा फोन वाजत होता. त्यांना थोडं आश्चर्य वाटलं, कारण जुईचा फोन त्यांना माहीत होता आणि हा तिचा फोन वाटत नव्हता. त्यांनी फोन उचलून हातात घेतला तर त्यावर नाव होतं हनी कॉलिंग. हनी, हे कोण आहे आणि हा कोणाचा फोन? जुई घेऊन आली. कल्याणी मनातच विचार करत होती. तर तो फोन बंद झाला. मग त्यांनी तो पुन्हा बेडवर ठेवला आणि जाऊ लागल्या. पण तेव्हाच तो फोन वाजला. आत्ता मात्र काहीतरी इम्पॉर्टंट असेल असं त्यांना वाटू लागलं. म्हणून त्यांनी फोन घेतला आणि रिसीव्ह केला. हॅलो, कल्याणीने आवाज दिला. तिला समोर फक्त शांतता होती. हॅलो, कोण? कल्याणीने पुन्हा आवाज दिला. तरीही पलीकडे शांतता होती. फोनवरचा आवाज ऐकत होता. खूप ओळखीचा वाटत होता. आवाज पण तो जुळचा नव्हता हे पण त्याला माहीत होतं. खरं तर कोणीतरी दुसऱ्याने फोन उचलला म्हटल्यावर त्याने फोन लगेच कट करायला हवा होता, पण त्याने नाही केला. त्याला आणखी तो आवाज ऐकायचा होता. काहीतरी कनेक्शन त्याला जाणवत होतं त्या आवाजाबद्दल. तसा हा आवाज स्वतः हृदयात कुठेतरी भरल्यासारखं वाटत होता. क्षणभर त्याला वाटलं की कोण आहे विचारावं, पण त्याने तो विचार झटकला. कधी कधी मन चुकीचा सिग्नल देतो असं त्याला वाटलं. हॅलो, कोण आहे? बोलायचं नाही का? मग फोन कशाला करता? कल्याणीने वैतागून विचारलं आणि त्याच वेळी आंटी जुईचा आवाज त्यांच्या कानावर पडला. त्यांनी तिकडे पाहिलं. जुई घाबरून उभी तिथं होती. अगं, हा फोन कोणाचा? बघ ना, कोणी बोलतच नाही. कल्याणी फोन कट करत बोलली. जुईचे हार्टबीट्स फास्ट झालेले. ते माझा ऑफिशियल फोन आहे, नवीन आहे. कदाचित आवाजाचा इश्यू असेल, जुई अडखळत बोलली आणि तिने त्यांच्या हातातून फोन घेतला. बरं, जाऊ दे, मी तुझ्याशी बोलायला आलेली. कल्याणी, हां बोला ना. जुई हसण्याचा प्रयत्न करत बोलली. खरं तर मला तुम्ही थोडी घाबरली होती, कारण फोन अविनाशचा असणार तिला माहीत होतं, त्यामुळेच. कल्याणीने आवाज ओळखला तर काय होईल या विचाराने तिच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले. जान, माझं काही चुकलं आहे का गं? कल्याणी थोडं सिरियस होत विचारलं आणि जुईकडे गोंधळून गेली. असं का विचारते? जुईने विचारलं. का म्हणजे? आल्यापासून बघते तू मला काही काम करून देत नाही, सगळं तो करते. जुई खरं खरं सांग, घरात चांगले जेवण बनवता येत नाही का? कल्याणीने थोडं नाराज होत विचारलं आणि जुई चकित झाली. खरं तर तिने त्यांना काम करू दिले नाही, कारण आजच ती त्यांची ऑफिशियल सून झालेली आणि आत्ता असं सासूला काम करून
देणं तिला पटत नव्हतं. उर्वरित भाग लवकरच. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.